नमस्कार पब्लिक, आज आम्ही चाललो आहोत तिकडे केलं रे इथं आम्ही ट्रिपला चाललो होतो. हे दोघांचं काय बिग बॉसचं डिस्कशन चालू आहे. अहो काय आम्ही ट्रिपला चाललो का बिग बॉसच्या घरात चाललो काहीच कळलं नाही. होय, आणि आमचा ड्रायव्हर आणि इथून तिथून बिग बॉसचं डिस्कशन करायला मी काय चिवताय का मध्ये बसायला. काय चाललंय नेमकं? अरे फॅमिली पण बघते रे, ते असं चुत्या शब्द वापरू नकोस, हे शब्द योग्य नाहीये. हा फॅमिली शो आहे ना तू चुत्या शब्द वापरू नको. हे तुझा व्लॉग बघणारे फॅमिलीतले तुझं बदल. हा बदल. हे बघा मित्रांनो, किती ट्रॅफिक लागले आज. सगळे बाहेर निघाले 26 जानेवारीचं फिरायला. काय म्हणला? जे काल फिरायला गेले ते आज रिटर्न पुण्यात येत आहेत. मनोज म्हणतो काल जे गेले ते रिटर्न आले. याला सगळे सांगून आले वाटते फोन करून. यायला काही झाटाचा फाटा कळत नाही, पण पुढचा ड्रान मारतो. मित्रांनो, आता आम्हाला पोलिसांनी पकडले. आमचा मित्र गेलाय पुढं. लवडी लागली. पोलिसांनी घेतले 300 रुपये. बहिणचं हे चिवत्या ड्रायव्हर पोलिसाच्या गाडीच्या वाघ खुशाल चालायलाय. याला लाज नसल्यागत नाही का, जसं काय ह्याचा मामा आहे तिथं बसलेला मध्ये. महेश बसून येतो वरी, तुला घ्यायला येतो खाली परत. महेश कधी चढणार रे तू? कसा आहे रस्ता? खूपच असशील त्याचा कळस गाठू नका रे. फोटो घ्यायचा येताना घेतो काकू, येताना घेतो. घेतो आताच टाक पिले खाली. कसं वाटतंय मनोज? मग कॉन्फिडन्स लो होतो. मित्रांनो, फक्त 5 मिनिटं चाललोत, तेवढ्यात हा थकून गेलाय. फक्त 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं. कसं वाटतं म्हणून तुला? लवडी लागलीच रे. लागली असलेली बोलू नका गाड्यावरती. सॉरी, तुला लागलं, माफ करा. ते कोणा गाड्यावरती आले आक्षेपासन. पण आपण मला वाटतं जरा दुसरं कुठे ठीक आहे. देवडी हो राव. गाड्याच्या पायऱ्या मुख्य नवीन तयार केलेल्या. फायनली गाड्यावरती पोहोचलेलो आहोत. वेताळ दरवाजेपाशी आलेलो आहोत. थोडासा गडी. पायऱ्यांचा रस्ता सोडून परत एक थोडा झाडातून असं ट्रेक. मनोज, कसं वाटतं आता तुला? मला अगदी खूप छान वाटतंय. महेश, मला खूप प्रसन्न वाटतं इथे येऊन, आणि खूपच आनंद होतोय. वाड्याचे अवशेष. कुठे वाडा? लाईटीची व्यवस्था केलेली. इथं श्रीराम मंदिर परिसर आहे. लेणी तळजाई टाके. जुन्या काळातलं गडावरचं पाण्याचं टाके, आणि समोर मंदिर आहे एक, तळजाई माता मंदिर. जुन्या काळातलं हे पाण्याचं टाके गडावरचं. गडावरती चार्जिंगची पण सुविधा केलेली आहे. अत्याधुनिक असा गड किल्ल्याचं काम चालू आहे संवर्धनामार्फत. हा माझा आज मित्र म्हणला मेंटल हेल्थ चांगली नाही म्हणून आपण गड किल्ला चढायला जाऊ. पण इथं ह्याला आल्यावर कळायची मेंटल हेल्थ नाही, फिजिकल हेल्थच चांगली नाही. आणि चुन्याचा खाना व्हायचा अगोदर गडावरती. बालेगडाकडे बाले किल्ल्याचे आता महत्त्वाचा ट्रेक आहे, म्हणजेच अंतिम शेवटच्या पायऱ्या, आणि त्यानंतर डायरेक्ट फायनल गडाकडे जाणार. आता सध्या बाले किल्ल्याकडे चाललेला होता मी.
आणि तो वरती गड एकदम छोटासा रस्ता, पाण्याचं टाक एकदम सरळ असा, सरळ सरळ पायऱ्यात आणि शेवटला किल्ला, बाले किल्ल्याचा दरवाजा आणि सरळ पायऱ्या चढून आल्यानंतर गडाचा बाले किल्ला, मोकळे मैदान गडावरचा. इथून आता थोडासा राहिला वरती लगेच गेलं की गड. महेशराव खूप थकले ते दोघं, कुठंच नेण्याच्या लायकीचे नाही, कुठंच नेण्याच्या लायकीचे नाहीत. कुठंच पार्टीला जायचंय, जीन्स पॅन्ट आणि फॉर्मल शर्ट घालून आलाय लाज नसल्यागत. पुन्हा म्हणतो खूप थकलोय मी. गाडाच्या एकदम फायनल लुकवर झालं. 26 जानेवारी निमित्त आज इथं तिरंगा फडकवलाय. कसा फडकतो देशाचा झेंडा, तिरंगा. इथे पण झेंडे वगैरे लावले, तिरंगा. खूप छान वाटलं किल्ल्यावरती पण. असं किल्ल्यावर आल्यानंतर प्रथम महादेवाचं मंदिर वितंडेश्वर, किल्ले तिकोना. इथं असं पिंड आणि 2 नंदीचे मुंडे माने तोडलेले आणि आतमध्ये मंदिर आहे. पाण्याचं टाकं पण दिसतंय मध्ये. इथं हे घोड्यांचं पाणी प्यायचं पाण्याचं काय असू शकतं काय माहीत नाही. अरे घोड्यांचं आहे. हे असं आहे मंदिराच्या खाली, एवढं कोरीव काम केलेलं आहे त्या काळामध्ये. गडावरती सर्व पाण्याचं मोठं टाक, सगळ्यात मोठं पाण्याचं टाक आहे गडावरचं. गडाच्या बॅक साईडून तलाव खाली राहणं, तो गडाकडे येण्याचा रस्ता.